लोक कमी असले तरी चालतात. हो हो, सूर्यभान महाजन, चंद्रभान महाजन, बाबूराव महाजन, असे वसंत भाऊ, धनराज, युवराज, असं ही सगळी मंडळी सगळे मिळून हा दरवर्षी कार्यक्रम साजरा केला जातो. मला वाटतं धामणगाव हे गाव वारकरी संप्रदायाचं गाव आहे. या भागामध्ये असं गाव नाही की असे कीर्तन, असे सप्ते कुठं होत नाही. हे पिंपरी गवळी, त्या गावात जास्त सप्ते होतात. म्हणून त्यांचं नाव वकील. कोण ठेवलं कोणतं? व म्हणजे वचन भ्रष्ट, क म्हणजे क्रिया नष्ट, ल म्हणजे लबाडी स्पष्ट, म्हणून त्याचं नाव वकील. काही गाव भांगडखोर आहे. ज्या गावावर साधूची कृपा आहे त्या गावामध्ये असे धार्मिक कार्यक्रम चालू राहतात. तसं आपलं धामणगाव, या गावामध्ये दर एकादशीला कीर्तन, बारसला भोजन, संतांच्या पुण्यतिथ्या, म्हणून हे गाव अगदी सुखी आहे. पूर्वी देऊळगावचा बाजार जास्त भरत होता, तो बाजार आता ढिल्ला पडला. रोणखेड ढिल्लं पडलं. आता हे गाव वाढलेलं आहे. मी सांगत होतो, हे गाव काही दिवसानं अमेरिका होण्याची शक्यता आहे. टाळी वाजवा विठ्ठला. कारण ज्या गावात देव आला, ज्या गावात नामस्मरण आहे, त्या गावात काही कमी नाही. भोलेनाथ हे भोळं दैवत आहे. कैलास राना शिवचंद्र मोडी, फणींद्र माझा मुकुटी जळाली, कारुण्य सिंधू भो दुःख हारी, तुझ विण शंभू मज कोण तारी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्योतिर्लिंग 12 आहे, सप्तपुऱ्या आहे, 4 धाम आहे. बद्रीनारायण धाम, द्वारका धाम, जगन्नाथपुरी, रामेश्वर, असे 4 धाम आहे. हे ज्योतिर्लिंग आहे 12, सप्तपुऱ्या आहे, अष्टविनायक आहे. या घराण्याचे सगळ्यांचे 4 धाम झालेले आहे. जीवनामध्ये 4 धाम करावे. देवानं जर तुम्हाला पैसा दिला असेल तर 4 धाम हे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन यावं. म्हणून महाराज सांगता, हा भगवान शंकर भोलेनाथ हे 3 देवता सांगितलेले आहे. ब्रह्म, विष्णू आणि, म्हणजे ब्रह्म हा जगाची उत्पत्ती करणारा आहे, आणि भगवान विष्णू हा सांभाळ करणारा आहे, आणि भगवान शंकर हा संहार करणारी देवता. या देवाला काय आवडते? आवडते तुला बेलाचे ए भोळ्या शंकरा. हे भोळ्या दैवता, तुला काय आवडते? बेलाचं पान. याचा नैवेद्य कोणता आहे देवाचा? भात, तांदूळ जास्त आवडतात देवाला. त्याचा गंध कोणता आहे? भस्म. हो, भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, काय लावता भोळानाथ? भस्म लावता. भस्म. आपले वारकरी काय लावता? गंध. उभा, ऊर्ध्व, मुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापीजे कळी काळ दया भेणे. वारकरी विठ्ठलाचा गंध कसा आहे? कारण तो देव उभा आहे. उभ्या देवाचा गंध कसा आहे? मग उभा. म्हणून वारकरी माळकरी म्हणला की त्यांनी उभा गंध लावला पाहिजे. शंकराचा भक्त म्हटला की त्यांनी भस्म लावलं. बेल, त्याचा नैवेद्य भात, त्याचा मंत्र ओम नमो, ओम नमो, या मंत्राचा जप आहे. रुद्राक्षाची माळ. तसं महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे शंकराची मंदिरं भरपूर आहे.
इकडे आपल्या भागामध्ये धुपेश्वर आहे, फार मोठं साक्षात्कारी ठिकाण आहे धुपेश्वर. तिकडे कोटेश्वर आहे. प्रभू रामचंद्रांनी तरी मुक्काम केलेला आहे 8 दिवस. कोटेश्वर नरवेल जोड आहे, नरवेल कोटेश्वर, एक मानकेश्वर, एक फुटकेश्वर, एक नडेश्वर आणि एक धुपेश्वर. विठाला त्याला भोळा म्हटलेला आहे. भोळा तो काय देऊन टाकीन? भोलेनाथ भोळ दैवत आहे. त्यांनी जर ज्ञानाचा डोळा उघडला तर ज्ञानाची प्राप्ती होते. धनाचा डोळा उघडला तर मनुष्य श्रीमंत होतो. धन बी देणारा आहे, ज्ञान देणारा आहे, संसारातल्या इच्छा पूर्ण करणारा ही देवता. काय पाहिजे? एका माणसाचं लग्न झालं, त्याला पत्नी मिळाली, चांगली होती, शिकलेली, रंगाला गोरीपान, तिचं नाक पण असं जास्त वाढलेलं होतं. त्यानं भगवान शंकराची उपासना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. विचारलं काय मागायचं आहे? म्हणजे बा माझ्या पत्नीचं जे नाक लांब आहे ते कमी करून टाका. कमी मग सांगायला पाहिजे किती इंच कमी करायचं का डायरेक्टमध्ये कमी करून टाका. ते भोले दैवत जो कमी करून टाकलं नाक तर बस एकदम कमी, नुसते छिद्र ठेवले. पुन्हा केला. भोलेनाथ काय केलं तुम्ही असं? हे तुम्ही मागितलं पण नाक कमी करा, पण कमी किती कमी करा हे काही सांगलं का? तुम्ही वाढवून द्या. जो वाढलं नाक भाऊ तर घरातून गलीत आडवं झालं, गाड्या घोड्या बंद झाल्या. हा घरी आला विचारतो काय म्हणजे तुमच्या बाईचं नाक आहे. तिसऱ्यानं उपासना केली म्हणजे देवा जसं आहे तसंच ठेव. विठाला विठाला हे दैवत घोडत दैवत आहे. काय मागा? संसारातल्या इच्छा पूर्ण करणारा, परमार्थातल्या इच्छा पूर्ण करणारा ही देवता आहे. याला कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, तयाची पायी माझे दंडवत, घडो आणि चित्त जडो नामे. असं हे भोळं दैवत. दरवर्षी स्थापना झाली तेपासून या ठिकाणी नामस्मरण आहे, रोज हरिपाठ आहे. म्हणजे बळी भाऊ नेमानं बाया हरिपाठ घेतात. 2-4 बाया असतात, जर 10-15 आल्या तर आणखीन त्याला मजा येईल. तरी घरात तुम्ही टीव्ही पाहत बसता की नाही? कशाला पाहता ते टीव्ही? बंद करायची, 1 तास भरून याची उपासना करायची. पण आपलं मन इकडे लागत नाही. रामदास स्वामीने मनाला बोध केला, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, करी श्री हरी पावी देतो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावी करावे. आणि आपण मनाला बोध करतो, मना सज्जना रोज सिनेमाला जावे, नाही तरी घरात रोज टीव्ही बघावी, कीर्तन भजन सर्व सोडून द्यावे, मनात वाटेल तैसे धंदे करावे. अभंग नाही बरा. म्हणजे वेळ काढायचा आणि उपासना करायची. जगात उपासनेशिवाय माणसाला ज्ञान प्राप्त होत नाही. रोज हरिपाठ काकडा, दिवसभर मोकळा. रोज हरिपाठ म्हणा, तुम्ही काकडा म्हणा, शिवस्तुती म्हणा, हरिपाठ म्हणा. हो, या गावामध्ये सगळ्याचे हरिपाठ पाठ आहे भाऊ. टाळकरी मंडळीची हरिपाठ पाठ सगळी तयारी आहे. 4 लोक आले की टाळकरी तरी या गावात कीर्तन होत. आणि सगळ्याला तर आनंद आहे.
काही काही लोकांना वेळ नाही व आम्हाला सकाळचा टाइम आहे, काम आहे, आम्हाला वेळ नाही, पण जेवणाला वेळ काढून या मात्र. विठ्ठला कीर्तनाला जमत असेल तर जेवण प्रसाद भुकू नको द्या. प्रसाद महत्वाचा आहे. प्रसादी सर्व दुःखाना हा निरस्योपजायते. जेवण महत्वाचं का कीर्तन? अहो कीर्तन बी महत्वाचं आहे जेवण त्याच्यापेक्षा. पण महाराज सांगतात शतयुहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्ष्मीहाय दातव्यम कोटीम चक्ताम हरी भजे. काय गोड श्लोक आहे सुभाषित करायचा. माणसानं 100 कामं सोडून जेवण करावं. शतयुहाय भोक्तव्यम. कोण्या गावाला जायचं असलं तर जेवण करून गेलं पाहिजे. 2 पोया बांधून गेल्या पाहिजे. काही माणसं जेवत नाही तरीच पण जेव डायरेक्ट 2ले लग्न लागते. कुई कुई कळतो माणसं. सकाळी शतयुहाय भोक्तव्यम म्हणजे 100 कामाचा त्याग करा. अगोदर काय करा? जेवण. पुढे सांगितलं सहस्रम स्नानम आचरेत. 1000 कामं तुमच्या पाठीमागे आहे, बाजूला सारा. अगोदर काय करा? आंघोळ करा. आंघोळ. कारण दिसणारं शरीर हे आंघोळीनं पवित्र होत असते. स्नानेन शुद्धी न तु चंदनेन. हे शरीर शुद्ध कशानं होते? दिसणारं स्नानानं. पुढे सांगितलं 10 शतयुहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्ष्मीहाय दातव्यम. 1 लक्ष म्हणजे 1 लाख कामं तुमच्या पाठीमागे असले तर ते बाजूला सारा. अगोदर काय करा? दान सांगितलेलं आहे. दान. हो 1 लाख काम बाजूला सारा. तर अगोदर काय सांगितलं? दान करा. दान. पुढे सांगितलं मग कोटी चक्ताम हरी भजे. 1 कोटी कामं आहे. श्लोकामध्ये असं वर्णन आहे. कोटी कामं जरी असले तरी ते बाजूला सारा. हे महत्वाचं आहे. राम राम स्मरा आदि भगवंताचं नाम घ्या. अगोदर नाम नंतर काम. नाम विठोबाची घ्यावी आणि पुढे पाऊल टाकावी. अगोदर नाम नंतर पाऊल टाका घराच्या बाहेर. तुम्ही नाम न घेताना तुम्ही जर काम करायला लागले ते यशस्वी होणार नाही. त्याचं फल तुम्हाला मिळणार. कलियुगामध्ये नाम हे श्रेष्ठ आहे. नाम आणि दान. देणे को अन्नदान, लेने को हरिनाम, करने को लीनता और डुबने को अभिमान. माणसं अभिमानी असले की तुम्हाला कीर्तन ऐकू देत नाही. तो अभिमान तो कीर्तनाला येऊ देत नाही, तो भजनाला जाऊ देत नाही, तो दर्शनाला जाऊ देत नाही. कोण? अभिमान. अभिमान हा माणसा घातक आहे. तुम्हाला जर अभिमान घालायचा असेल तर पंढरपूरला जा. 10 लाख लोक पायी पायी चालता माऊली बरोबर. पायात घालत नाही काही काही. उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कवण तिया पंढरी सघडे. तो अभिमान जर आपल्याला घालवायचा असेल तर पंढरपूरला जातो. थोडे श्रीमंत लोक, श्रीमंत घराण्यातल्या पायी पायी चालता माऊलीवर. म्हणून हा अभिमान घातक आहे. परमार्थामध्ये नम्र व्हा देवाकडे. हे देवाने दिलेलं शरीर आहे हे भोगण्याकरता नाही, काहीतरी होण्याकरता दिलेलं आहे. आपण जेवढे भोग भोगले तेवढे दुःख आहे. जास्त चहा पिणे चांगला आहे का? काही काही माणसं खूपच चहा पितात. गरम गरम पाहिजे, कडक कडक. त्या बघण्यातला वाटला की या बघण्यात गड 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 आहे. एका चहा प्यायची पद्धत आहे. काही माणसं कडक पितात. हिवाळ्याचे दिवस एक मनुष्य हॉटेलमध्ये का म्हणे कडक द्या. असा कडक चहा द्याला त्यानं बोट घातलं म्हणजे याच्यापेक्षा कडक द्या. भजी चालू होते, मिरची यायचे, कांदा टाकेल, ते भजी दिले म्हणजे याच्यापेक्षा कडक द्या.
आलूगोंडा दिला म्हणजे याच्यापेक्षा कडक द्या. त्याचा राग आला त्याने इस्टो घेतला एका प्लेटमध्ये, हे घे म्हणे कडक कडक. त्याने काय केलं, खिशातली बिडी घेतली, पेटवली, पेटतेच चालला गेला. टाळी वाजवा विठ्ठला. या ना नामदेव भाऊ काय, अरे बाबा वारकरी आले आता या. अरे टाळी वाजवा विठ्ठला विठ्ठला. हा मार्ग सुद्धा, हा महिना सुद्धा मार्गशीर्ष आहे. आणि या महिन्यामध्ये एक गावनी किती गाव सप्ताह चालू नाही म्हणून. आता खरबडीला सप्ताह झाला, गीता जयंती कालच काला झाला, रमेश महाराजचं कीर्तन झालं, आडवीचे गादी मालक. गीता जयंतीने 1300 बाया होता गीता वाचायला. गीता आणि एका माणसानं 3 क्विंटल साबुदाणा दिला फराळ. 3 क्विंटल भोपाळले आहे तो. आमटी केली, पुन्हा मिरच्या होत्या मोठ्या 32 किलो एवढ्या जाड्या. काय दाते लोक आहे हो. संदीप महाराज इकडे. अरे बापरे आले बा संदीप भाऊ या ना. मार्गशीर्ष महिना, मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः. भगवंत सांगतात की अर्जुना, अरे मार्गशीर्ष महिने माझी युवती आहे. या महिन्यामध्ये गीता जयंती, या महिन्यामध्ये दत्त जयंती. उद्या ब्रह्म विष्णू आणि महेश सामोरी बैसले, मला हे दत्त गुरु दिसले. दत्त जयंती आहे उद्या, म्हणजे पर्वकाळ आहे हा. पर्वकाळ मार्गशीर्ष महिन्यामध्ये गावात सप्ताह होणं, भागवत लागणं, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत, अन्नदान, कीर्तन हा पर्वकाळ आहे. हो, साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ. कमी करा बाप्पा. साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ, देव तिडी आला, गोडे गोडे जीवन झाला. साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ. हा पर्वकाळ आहे. मार्गशीर्ष महिना म्हणजे काय, पर्वकाळ आहे. या महिन्यामध्ये जास्तीत जास्त अन्नदान करा. या महिन्यामध्ये जास्तीत जास्त नाम घ्यावं. या महिन्यामध्ये जास्तीत जास्त ब्रह्मचारी पालन करावं. एक शक्ती तयार होते. मासाना मार्गशीर्षोहम. भगवंताने गीतेचा उपदेश याच महिन्यात केलेला आहे. जे 4000 वर्षापूर्वी, 5000 वर्षापूर्वी गीता भगवंताने अर्जुनाला सांगितली कुरुक्षेत्रावर. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. यनगावले वारी भरते. कधी गेलतो मी आता यनगावले गीता जयंतीले. 22 खेड्याचे लोक होते. 113 टाडकरी उभे होते. काय एकी अशी नव्हती लेवा पाटलायची. आपली हे विकास नव्हता ना, आपला भकास खाऊन होतो. आपल्यामध्ये एकी नाही. भकास होण्याचं कारण काय, हे आपणच आपले शत्रू झालेलं आहे. आज जर या ठिकाणी सगळं गाव असतं कीर्तनालय, टाळकरी असते, तर एकीचं वजन पडत असते. पण तुम्ही काय करता, अशी फूट पाडता. त्याच्यामुळे दुसराच त्याचा बदाम खाऊन घेतो. तुम्ही तसेच राहता पोह्यावर. बदाम खाणारे वेगळेच आहे आता. कारण एकी नाही. एकीची शक्ती सांगितली सज्जनानं. एकमेका सहाय्य करून अवघे धरू. तुमची जोपर्यंत एकी होत नाही तोपर्यंत गावाचा विकास नाही. भकास होईल भकास. पण एकी ठेवा. विठाला विठाला.
एकीला सुरुवात करायला लागते. भावाची एकी असली की गावावर वजन पडत असते. घरामध्ये जावा जे एकत्र असल्या वजन पडते. ते काही बाय नांदेला आले की कान फुकता मालकाचे, वेगळे निघा तुम्हा सांगते वेगळे निघा, वेगळे निघोणी संसार बघा, असं कान फुकता काही बाया. हरी विठ्ठला पानपिठ्ठला नवऱ्याले बायको गुरु भेटला. घर फोड्याचं बाया जास्त काम करतात. म्हणजे आमच्या धामणगावातल्या नाही पण कशा त्या घाटावरच्या बायाचं सांगतो मी तुम्हाला. एकी बायाची एकी ठेवा तुम्ही, वारकरी पंथाची एकी ठेवा. त्याची शक्ती त्याचा सुगंध जिल्ह्यात फिरत असतो. विठाला विठाला एकमेका सहाय्य करू म्हटलं की नाही. अवघे धरू एकट्याचा नोय खेळ म्हणून मेळ मिळविला. एकट्याचं काम आहे का? वाजवणारे पाहिजे, म्हणणारे पाहिजे, ऐकणारे पाहिजे, स्वयंपाक करणारे पाहिजे, सगळे लागतात. एकमेका म्हटलेला एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एकट्याचा हा एकट्याचा खेळ नाही. कीर्तनकार किती हुशार असू द्या, कीर्तनकार जर वाजवणारे म्हणणारे नसेल तर यशस्वी होईल का? कीर्तनकार खांब आहे पण टाळकरी ताण आहे. मग तुम्ही मनसन महाराज आमचं काय काम आहे? तुमचंही कामच आहे. टाळी वाजवा विठ्ठला विठ्ठला. साधू संतांनी समाजाला एकत्र केलं. या रे लहान थोर व्यक्तीला उपदेश केला नाही. सर्वांना हाक मारली. यारी लहान लहानांना बोलावलं, थोर मोठे त्यांनाही बोलवलं. नारी यारी लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवणाशी. समाजाला एकत्रीकरण करणारे फक्त संत आहे. संतांनी समाजाला एकत्र केलं. एकत्र करून त्यांना बोध देण्याचा प्रयत्न केला. त्यांना हे ज्ञान मिळलं पाहिजे, हे अज्ञानी राहू नये. या जगामध्ये अज्ञान म्हणजे फार दुःख आहे. सगळे लोक ज्ञानी झाले पाहिजे. त्याच्याकरता त्यांनी ग्रंथ योजना केली. संस्कृत भाषेत जगाला कळणार नाही म्हणून ज्ञानोबारांनी काय केली? ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी. आता मी काल मुक्ताबाईहून आलो, गाड्या बदलवत आलो. महाजनचे बोल सारखे चालू होते. कुठे आहे आपण गाड्या बदलत पण नामदेव भाऊ येत आहे मला माहिती. संध्याकाळी आदर्श मध्ये मुक्काम होता. आदर्श नगरमध्ये संभाजी महाराजचं कीर्तन होतं. जंगी कीर्तन झालं. वीर शूर आहे, तरुण आहे, तरुण तडफदार आहे. म्हणून महाराज सांगता संतांनी समाजाला एकत्र करून बोध देण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरी लिहिली. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होये अज्ञानाशी, ऐसा वरया टिकेशी. तुम्ही जर ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला, ज्ञानेश्वरीमध्ये अशा ओव्या आहे. सोनं कसं तयार होते अशा ओव्या आहे. तुम्हाला सोनं पाहिजे ना, ज्ञानेश्वरी वाचा. किती वेळा? 111 वेळा वाचावं लागेल. तर तुम्हाला त्याचं सोनं कळेल. कारण भाषा किती आहे? 56 भाषेचा केला असे गौरव. एक भाषा नाही ज्ञानोबारायांची. 56 भाषेचा केला असे गौरव. पवार नवीन नाव उभारिली.
आता मुक्ताबाई ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. मोताळा तालुक्याचं खवले महाराज, विजय महाराज खवलेचं पारायण चालू आहे. तर ज्ञानेश्वरी पारायण 250-300 बाया बसल्या, 8 दिवस मुक्कामी आहे. आणि 12 महिने सप्ताह मुक्ताबाईले, 12 महिने हा काळ झाला की लगे आरंभ, हा काळ झाला की आरंभ. नुसतं जाणारी पाहिजे फक्त. हे जे रिटायर्ड व्हायला ना ते जाऊन बसा ना. काय करता इकडे घरामध्येच काही काही माणसाचे घुसकोपल्यासारखे कोकोस्को. अरे काय आता तिकडे जाऊन पाय तर ती नुसती माती कपायला लावा. मोठे मोठे रोग जातात त्याने, नुसतं महारोग नाही. अरे महारोग महाराज म्हणतात भयानक. ज्या रोगाचं नाव माहिती नाही असे रोग ते त्या नामानं जात असतात. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून त्या संतांचे, ज्या संतांनी तुम्हाला हा मार्ग दाखवला त्यांची भेटही दुर्मिळ आहे. लवकर भेट होते का? आपल्या गावात तर रोजच साधू येतात, रोज भेटी होतात. पण साधूचं महत्वही कळलं पाहिजे. काही लोकांना साधूचं महत्व कळत नाही. जसं वाघाला गायीचं महत्व कळत नाही. वाघासमोर गाय गेली पाया पडीन का तो? अरे नळला पकडीन. तसे अजून बी काही नास्तिकाचे पिल्ले जन्माला आले तरी साधूचं महत्व कळत नाही आणि कळणार नाही. विठाला विठाला. साधूचं महत्व कळण्याकरता साधू व्हावं लागते. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. तर तुम्ही अंगानं तशी झाल्याशिवाय साधूचं महत्व कळत नसते. उदारपणा काय हा कंजूस माणसाला कळेल का? उदारपणा दान हे कंजूस माणसाला कळेल का? उदारपणा काय दान काय हे कंजूस माणसाला मरेपर्यंत लक्षात येणार नाही. तसं संत काय महाराज संत झाल्याशिवाय कळत नाही. तुका म्हणे अंगी भावी ती आपण, मग तरीच महिमान येईल कळो. मग त्या संतांची भेट दुर्मिळ आहे. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मां प्रपद्यते. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. बहु अवघड आहे बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. संत भेटले त्यांची सेवा बी अवघड आहे. त्यांची सेवा करावी लागते. तनु मनो जीवे चरणाशी लागावे, आगरवता करावी दास्य सकळ. त्यांची सेवा भेटल्यानंतर सेवा पाहिजे. काहीला संत भेटतात पण सेवा होत नाही. तनु तद्विधी प्रणिपातेन परी प्रश्नेन सेवया. उपदेक्षन्ति ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शनः. ते ज्ञान पैगा परवे जरी मणी आधी आणावे. तरी संताया भजावे सर्वश्रेषी तेथ ज्ञानाचा पुरवठा. पण सेवा हा दारवंटा. संत भेटले तरी त्यांची सेवा दुर्मिळ आहे. ज्या घराण्यामध्ये साधूची सेवा होती तिथे देव असतो. संत पूजा ज्याची घरी तिथे गोविंदाची फेरी. तिथे देव असतो त्या घरामध्ये. संतच्या घरामध्ये आहे. नथुसिंग महाराज वारकरी पंथाचे शिक्षक होऊन गेले. मामासाहेब दांडेकरांच्या संस्थेमध्ये ज्ञानेश्वरी शिकवली, विचार सागर शिकवला. त्यांची सेवा ज्या लोकांनी केली
त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं परिवर्तन झालं की पाच जगामध्ये आज हिऱ्यासारखे चमकून राहिला, त्यांचा सुगंध जगात सुटला. म्हणून संत सेवा ही महत्वाची आहे. देव सुद्धा साधूच्या मागे लागतो की साधूची मला सेवा घडावी. ज्या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडवणी संत सदनी. देवानं वैकुंठ सोडलं, साधूच्या घरी राहावं अशी देवाची इच्छा होती. महाराज सांगतात दुर्मिळ आहे. श्री संत एकनाथ महाराज गोदावरीच्या स्नानावर निघाले, तिथून स्नान करून आले तर जनार्दन स्वामी हातामध्ये कमंडलू आहे, पायामध्ये खडवा आहे, भुसळा बांधलेला आहे. आणि ते साधू पाहिल्यानंतर महाराजांनी नमस्कार केला. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे कडे दंडवत नमस्कार केला. जनार्दन स्वामींनी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला. पहिली कृपा म्हणजे हस्तकृपा, दुसरी कृपा नेत्रकृपा आणि तिसरी दर्शन कृपा. 3 प्रकारची कृपा असते साधना. डोक्यावर हात ठेवणे. येऊनी गुरुनाथे माथा ठेवेला करू, अज्ञान निर्गेले शुद्ध मार्ग साचारू, गरजत चाली येलो विठला ज्ञानंधकारू, एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू, धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव. निरोबार आहे 14 टाळकरी महाराजांचे त्याच्यातला एक निरोबार आहे. पिंपळनेरकर डोक्यावर हात ठेवला. हस्तकृपा त्यानंतर हाताची कृपा, साधूची हातावर कृपा. गाडगे महाराज, तनपुरे महाराज, तुकडोजी महाराज या साधूची ज्या घराण्यावर कृपा झाली हस्तकृपा म्हणता याला. दुसरी नेत्रकृपा, डोळ्याने कृपेने त्या गावाकडे त्या व्यक्तीकडे पाहणं. तो जयाकडे वासू पाहे 13वा ज्ञानेश्वरीचा. तो जयाकडे वासू पाहे ती होती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे राही तिथे महाबोध. साधून त्या बोधाला सांगितला या गावाकडे जा, या घराकडे जा, त्या घरातल्या व्यक्तीकडे जा. साधूची नेत्रकृपा म्हणतात त्याला. नेत्र कृपा कटाक्षे न्याहाळे, आपुले पदी बैसावे, आपुले पदी बैसावे, बापर मध्ये वरुणी, बापर मध्ये वरुणी. भक्ता भक्ता विधाने वरदान, न्याहाडीने कृपेने पाहिलं की साधू लोक त्याचा आपलं पोट जे आहे ते देऊन टाकतात. फक्त कृपा पाहिजे. कृपया केली संतजनी माझी अलंकारिली वाणी, कीर्त हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळत असे. नेत्रकृपा आणि दर्शन कृपा. साधूचं दर्शन ही तिसरी कृपा आहे. संत दर्शनी हा हे साधूचं दर्शन आहे म्हणून कीर्तन भजन आहे. म्हणून महाराज जनार्दन स्वामी म्हणतात गुरु महाराजांनी माझ्यावर हात ठेवला डोक्यावर, माझ्या अंतकरणात दिव्य प्रकाश पडला, अज्ञान रूपी अंधकार नाहीसा झाला, ज्ञानाची ज्योत प्रज्वलित झाली. हे कशामुळे घडलं? जनार्दन स्वामीची भेट झाली. ज्या दिवशी भेट झाली त्या दिवसाला महाराज तो दिवस धन्य आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात धन्याजी दिन संत दर्शनाचा, 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 धन्याजी दिन संत
पहिल्या चरणात महाराज सांगतात. त्या संतांचं दर्शन झालं. धन्य आजी दिन संत दर्शनाचा परिणाम अनंत जन्मीचा शीन गेला. त्या संतांच्या दर्शनाने माझा भाग गेला.